ज्या लोकांना खूप नॉनव्हेज आवडतं ना, तर ते लोकं आहे ना, हे खूप फील करतील. कारण आज होता रविवार आणि आज आमच्या घरात पण सगळ्यांना नॉनव्हेज खायचं होतं. तर हॅलो, हाय, मी रुपाली आणि आजचा संडे होता आणि संडेचा तर सगळेच जण वाट बघता. कोणी सुट्टीसाठी, तर कोणी फक्त खाण्यासाठी. म्हणजे मी फक्त नॉनव्हेज लव्हरचं बोलते. तसंच काहीतरी माझ्या घरात आज झालं. आज यांना नॉनव्हेज खायचं होतं आणि मी आज सकाळपासून प्लॅन केला होता, की मी आज नाश्ता करेल, सकाळी नाश्ता देईल. नंतर आहे ना, मी आज उडदाचं वरण करणार होते. तर मी काय ते नॉनव्हेजचं म्हणजे माझ्या डोक्यात प्लॅन पण नव्हता, पण तरी पण आमच्या घरात चालू होतं की नाही आज नॉनव्हेज खायचं. तर माझा अर्धा स्वयंपाक तर ऑलरेडी झालेला होता, म्हणून मी त्यांना स्पष्ट सांगितलं की नाही, आज मिळणार नाही, दुपारी तर मुळाच मिळणार नाही. कारण माझा स्वयंपाक झाला आहे, तुम्हाला खायचं असेल तर तुम्ही मला संध्याकाळी आणून द्या. आता सुट्टी तर राहते सगळ्यांना बाकीच्यांना, पण मग आपण तर एक हाऊसवाईफ आहे ना, तर आपल्याला कसली सुट्टी. उलट आज तर संडे राहतो, तो आपला पूर्ण बिझी शेड्यूल राहतो. पूर्ण संडे पूर्ण बिझी म्हणायला काहीच हरकत नाही. तर तसंच मी आज सगळं प्लॅनिंग करून ठेवतं, मी आज काय काय करायचं आहे ते. म्हणून मी आधी स्वयंपाक करून घेतला, रांगोळी काढली. ज्यांची मुलं अथांग असतील ना, तर ही गोष्ट आहे ना, खूप जास्त रिलेट करतील, की आपण कुठलंही काम करत असलो ना, तर त्या मुलांना ते करायचंच असतं. आपल्या आजूबाजूला ते येतात असतं. तसंच मग आज पण अथांगने मला खूप त्रास दिला. पण तरीसुद्धा मी त्याला जरासं नादी लावून लावून बाकीचे कामं जे माझं ठरवलेलं होतं ते मी सगळं केलंच. फायनली संध्याकाळ झाली आणि वीरांच्या पप्पांचं चाललं, की मी आत्ता तरी मला दे करून. तर मग मी त्यांना म्हटलं चला आणा. आणि पोरांना खेळवता मी आज स्वयंपाक पण करत होते आणि आजचा माझा बेत होता मटण आणि तांदळाचे धिरडे. ज्यांनी कोणी खाल्लं नसेल एकदा ट्राय करून बघा, खरंच खूप आवडेल तुम्हाला. आणि कोणी जर करत असेल याच्या आधी त्याने कोणी जर खाल्लं असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आजचा बेत जो होता ना, तो वीरांच्या पप्पांना याच्या आधी कधीच ते खात नव्हते, पण जसं लग्न झालं आणि जसं मी बनवते आणि तेव्हापासून ते खायला लागले, अगदी आवडीने खातात ते. जे काही मी हे तुम्हाला रुटीन दाखवलं आहे, हे भरपूर लोक रिलेट करत असतील, कारण प्रत्येकाचं दिवस ते रात्र सगळ्यांचं असंच असेल. जी हाऊसवाईफ असेल तिचं तर सेम माझ्यासारखंच असेल, की उठल्यापासून तर संध्याकाळपर्यंत घरातलं जे काय आहे तेच आवरत बसायचं. तर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्ही पण धिरडं आणि मटण ट्राय केलं आहे का, आणि अजून फॉलो नसेल केलं तर फॉलो करू.